तर नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये चेतेश पाटील ब्लॉग्समध्ये. आणि आता आपण आहोत लालबाग परळमध्ये आणि आज आहे 3 ऑगस्ट. त्याच्यामुळं आज आहे आपल्या बाप्पाचं आगमन सोहळे. आज खूप आगमन आहेत. काळा चौकीचा महागणपती असेल किंवा फोर्टचा राजा असेल, अजून एक सुखकर्ता म्हणून एक आहे, म्हणजे असे भरपूर आगमन आहेत. तर आता आपण आहोत लालबाग परळमध्ये आणि आज मला दाखवतो पूर्ण आगमन आज सगळे. तर नक्की चॅनलला पूर्ण राहा. आणि आज आपल्यासोबत आहे यश, माझा मित्र. आणि आम्ही आता याला पण येणार आहोत तर चिंतामणीच्या आगमनाला, पण आज आम्ही काला चौकीच्या आगमनाला तो अचानक प्लॅन झाला आहे त्याचा. तर मी तर येणारच होतो. तर पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच मजा येईल आज ब्लॉग बघायला. आणि आज आपली पूर्ण धावपळ होणार आहे. परळ वर्कशॉप ते गणसंकुल आणि गणसंकुल ते परळ वर्कशॉप अशी. कारण आज नाही बोलत ना तरी 15-20 आगमन आहेत पूर्ण टोटल, म्हणजे दोन्ही वर्कशॉपमधून. पण मेन तर आपला तर महागणपती आहे आपला काळा चौकीचा, ते जास्त हाईटमध्ये आहे. आणि हे बघा पुढे चाललेत तो आपला परळचा विघ्नहर्त्याचा टी-शर्ट आहे घालून, इथलंच म्हटलं तरी असेल लोकल. तर चला आज मजा येणार. त्याच्या अगोदर आम्हाला लागली भूक, म्हणजे अगोदर चाललेलं दादरला खाऊ आम्ही काहीतरी, पण नाही दादरला पण हे केलं नाही. तर पुढे बघू आपण परळ वर्कशॉपजवळ जाऊन काय अवस्था आहे. कारण आज मरणाची गर्दी असणार आहे. गेल्या वर्षी पण मरणाची गर्दी होती. आणि आता आपण आहोत हे मागे तुम्ही बघू शकता, फेमस लोकेशन आहे आपलं हे. तर आता आपण आहोत परळ काय म्हणते कॉलनी आहे वाटते ही रेल्वेची. तर चला मित्रांनो, सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. आणि असेच आपली ब्लॉग बघत राहा. मी आता लाईक शेअर सबस्क्राईब काय बोलणार नाही आहे, काय यश सपोर्ट करा. चला आज माझ्या पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो, आणि नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडेल. काय हे असेल म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर आपल्याला नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट करा, लाईक करा, ते महत्त्वाचं आहे. चला आपण भेटू पुढं. आता नाश्ता करायचा आहे आपल्याला. चाललेत पोरं, मी आपल्याहून पटापट चाललेत. 11च आहे आता, वाजलेत बघा 10 वाजलेत. 1 तास आहे आपल्याकडे शिल्लक. आणि 11 वाजता चालू होतील आगमन असं काही सांगू शकत नाही, कारण प्रत्येक मंडळाने आहे ना 11 वाजता सर्वचे आगमन असे दिलेत. म्हणजे प्रत्येक मंडळाचे म्हणजे काय म्हणतो, प्रत्येक मंडळाचे 11 वाजताच आगमन होणार आहे असं टायमिंग दिलेलं आहे. आणि आता एक्झॅक्टली 11 वाजता होतील असं नाही, त्याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्येच हीच खरी धावपळ होणार आहे आज, इकडून तिकडं. चला त्या अगोदर नाश्ता करायलाच लागणार आहे, कारण हे सांगू शकत नाही विदाऊट नाश्ता जास्त उशीर राहू शकत नाही. इथं 10 वाजता येऊन पण गर्दी बघा किती आहे. हां, गेट बंद आहे सध्या. आता आपण आहोत परळ वर्कशॉपला. तर मित्रांनो आता आपण आहोत परळ वर्कशॉपला आणि मागे गर्दी बघा किती आहे दोन्ही साईडला. त्याच्या अगोदर आपण नाश्ता करून घेऊ. आणि ही गर्दी बघा इकडं, रास गर्दी. आणि यश आपलं हे करतोय आणि सगळे ब्लॉगर लोक आले तिथे, हे बघा. मला त्या अगोदर हा रोड आता पूर्ण भरला जाईल. हा बघा पूर्ण खाली आहे. आणि 10च वाजलेत आता सध्या नाश्ता करायला. बघितलीत किती गर्दी आहे. आता हे काय नाही 10 वाजलेत म्हणून, त्याच्यानंतर रास गर्दी होईल मरणाची. तो त्याच्या अगोदर आम्ही इथे नाश्ता करू, जरासा वडा खाऊ नाश्ता चालू आहे आमचा नाश्ता. जाऊ दे. अशा तऱ्हेने पाऊस आलेला आहे जोरात. छत्री सगळ्यांनी छत्र्या काढल्यात या साईडला. छत्री
बोलू मला का शूट घेतो घे मग तू घे बोलू काय बोल ना लालबागच्या राजाचा विजय असो लालबागच्या राजाचा विजय असो ही सान कोणाची लालबागच्या राजाची गणपती बाप्पा हळूहळू पुढे घ्या आगमन झालंय बाप्पाचं काळा चौकीच्या महागणपतीचं आणि गर्दी बघा. आता मी गणसंकुलाकडे चाललोय आणि गर्दी बघा इथे किती आहे फुल. नुसती धावपळ. आता गणसंकुलाकडे जाताना आपले एक गणपती लागलाय मध्ये बाप्पा. तर आगमन बघूया कुठला आहे दुसरा ढोल पथक. बाप्पा येते आपल्याकडे.
एक पुन्हा लांबडे बोलने जल्दी अरे गोल भरपूर गर्दी झाली आता मरणाची गर्दी फुल गर्दी सगळीकडे आता आणि आता गणसंकुलाकडे पण मारणाची गर्दी आहे आणि इकडे पण मारणाची गर्दी आहे बघा समोरला गर्दी बघा पार रांगा तिथपासून रांगा लागल्या सगळ्या इथपर्यंत पुढं हा बघा आपला एक बापा कुठला तरी आलाय
गर्दी बघा, गर्दी बघा. यूट्यूबवर लाईव्ह अशी असते हो. ब्लॉगर लाईव्ह, ब्लॉगर लाईव्ह. एकदम पुलाच्या खालून चाललंय एकदम कट्टोकट. तिकडे जायचं. आपण आहोत गणेश गल्ली आणि पुढे चाललो आहे आपण लालबागला जाऊन बघूया. लालबागला पण जाऊ. मागे यश चॅटिंग करतोय. आता मुंबईच्या राजाचं पण ऑलमोस्ट काम चालू झालं आहे मंडपाचं. लालबागच्या राजाचं पण जाऊन बघू आपण आणि नंतर मग घरी जाऊ डायरेक्ट. इथे उसाचा ज्यूस पितोय. गरज आहे उसाच्या ज्यूसाची. आणि माझा थोबाड बघा पूर्ण एवढी गर्दी मरणाची गर्दी आहे आगमनाला. ही फक्त नॉर्मल आहे. आता नॉर्मल आहे मंडळांची. या चिंतामणीचं जेव्हा आगमन होईल तेव्हा मरण तेव्हा राहायला नको इथे. पावलं पावली गर्दी मारण्याची होईल.
उसाचा 25 आहे काय बघ पहिले विचार त्याच्याकडे आहे काय. आणि तर आता आपण लालबागला जाऊ आणि मग चिंचपोकलीवरून डायरेक्ट घरी. उसाचा रस. समाधान. दाखव आपण घेतलं थोडा शिवडा घेतला आम्ही. हा बघा लालबागच्या फेमस आपण फरसाळ गल्लीतून शिवडा घेतला. चला निघाले आपण लालबागवरून आणि पुढं चाललो आहे चिंचपोकलीला. चिंतामणीच्या इथे जाऊ. तिथे काय हे करायचं नाही. चिंचपोकलीवरून चिंचपोकली स्टेशनवरून जाणार आपण आता कुर्ल्यावरून डायरेक्ट पनवेल आणि मग पेठ. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण काय पुढं मी व्हिडिओ बनवला तर लालबागमध्ये आता पूर्ण हे झालं आहे म्हणजे पूर्ण पॅक करून टाकलं. आतमध्ये स्टोनला पण आपण हे करू शकत नाही, दर्शन घेऊ शकत नाही. पण काम चालू झाले ना, वेल्डिंगचे कामं चालू झाले त्याच्यामुळे आहे ना वरून काहीतरी पडाबिडायची भीती असते म्हणून बंद करून टाकले सगळं. चला तर मित्रांनो आता आम्ही आलो पनवेल रेल्वे स्टेशनवर. तिथून आता चाललो आहे घरी. तर ही फक्त आपल्याला जी तुम्ही आज गर्दी बघितली ते फक्त ट्रायल होतं. चिंतामणीच्या आगमनाला, चिंचपोकलीच्या आणि परलच्या विघ्नार्थाच्या आगमनाला, परत दुसरं कुठलं आहे रे, उमरखाडीचा राजा ना, उमरखाडीचा राजा. ही फक्त 10% गर्दी होती. त्याच्यामध्ये अरे एवढं हे आहे ना म्हणजे पूर्ण अंग असं दुखतोय, जे श्वास कोंडून राहिल्यासारखं वाटायचं, कोंडल्यासारखं. चेहरे बिरे बघा कसले पडलेत. लय मजा आली आज आगमनाला. तर पूर्ण ब्लॉग बघितला तुम्ही तिथपर्यंत तर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार आहे. तर आपल्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. यस काय म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.